ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. या अध्यायाची फलश्रुती शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल. श्री गणेशाय नमः. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमू त्याचे स्कंद पुराणी सूत शौनकांदिका प्रति सांगत त्रेतायोगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज र माधव आमनाय आणि वासव सविते ज्यासी सर्वदा शिवमहिमा नेनोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंड माला अपवित्र बहुत गळा घालित कैसा हा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा चिताभस्म अंगी चर्चिले विकार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले याचे कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाईल मस्तकी वाटे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखिता नैनी बैसे देवणी अवघेची दैत्यांचे देवणी आवर येणेची माजविले अपार न कळे याचे लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिधले अभूत्य स्थान तेने दुखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यक्षी न पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिव भजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्य माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडीला पितृ सदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलाविल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती तेधवा म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्यज जनक सहोदरी लावण्य मूर्त सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंद कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने ज्यांच्या अंतरी नाही प्रीती त्यांचे वदन न पाहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरुढोन दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर जैसा उडू गणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदी वरुणे उतरणी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनीचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जळणीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित इस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाईल निमिषांत अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त झाली प्रलय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगिंद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली
कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता, हाक देऊनी शिवगण गेले शिवा पाशी धावून, सांगती सर्व वर्तमान जे जे झाले दक्षगृही, ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रलयीचा कृतांत, हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेशे, तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे प्रलय रुद्र, वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊन प्रकटले, वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुच कुळ्या देत, आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा, कुंभिणी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक, दक्षगृही बलाहक रक्त वर्षाव करीतसे, अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते बोभाती, दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली तेधवा, इकडे वीरभद्र शिवस्तवन करुणी निघाला क्रोधायमान, 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला, 60 कोटी गण घेऊन मागून धाविनला अपर्णा जीवन, पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्ष यागी, वारणचक्र संभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव, की विनायके घेतली धाव, अपार अही पाहोणी आला देखोनी वीरभद्र, पळू लागले देव समग्र, अवदाने सांडोणी सत्वर ऋत्विज पळाले तेथोनिया, आकांतला त्रिलोक प्रलय काळीचा पावक, दुमदुमीला ब्रह्मांड गोळक, शक्रादी देव कापती, एक मळमूत्र भये विसर्जिती, धोत्रे गळाली नेनती क्षिती, कुकुट रूपे रोहिणीपती, पळता झाला तेधवा, शिकी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी, यम आपले स्वरूप झाकी, बकवेश घेऊन या, नैऋत्यपती होय काक, शशक होय रस नायक, कपत होऊन अर्क, पळता झाला तेधवा, कीर होणी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी, नाना पक्षीरूपे झडकरी नवग्रह पळाले, मिंदियावरी वीज पडत, दक्षावरी देवी अकस्मात, महावीर शिवसूत वीरभद्र पातला, षडबाहू वीर देदीप्यमान, असिलता खेटक धनुष्यबाण, त्रिशूळ डमरू शोभायमान, सायुध ऐसा प्रकटला, पुषाचे पाडिले दात, भगदेवाचे नेत्र फोडित, खांड मिशा उपडित, ऋषित्वाच्या तेधवा, चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले, कितीकांचे प्राण गेले वीरभद्र देखता, मागुणी पातला शंकर, तेने दक्ष पृतना मारिली सत्वर, कुंड मंडप समग्र विध्वंसनी जाईला, देखोन या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष, पद्मज आणि सहस्रांश पूर्वीच तेथून पळाले, वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा, तुझ लावी ना आता शिक्षा, शिवद्वेषिया पाहे पा, विद्युत प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्व हस्ते महावीर, छेदिता झाला दक्ष शिर, प्रलय थोर जाहला, दक्ष शिर गगनी उचलले, वीरभद्रे पायांतळी रगडिले, मग उमाधवा पाशी ते वेळे, देव पातले चहूकडून सकळ सुरांसहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन, म्हणे वृषभध्वजा कृपा करून दक्षा लागे उठवी, संतोषने कर्पूर गौर म्हणे आणून लावा दक्षाचे शिर, परिते नेदी वीरभद्र पायांतळी रगडिले, म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीनैसा संवार, जो शिवनाम न घे अपवित्र जीवा छेदीन तयांची, जो हे न करी शिवार्चन त्याचे हस्त चरण छेदीन, जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी, विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णुसान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तयाते, सर्वथा नेदी मी दक्ष क्षीर, काय करतील विधी हरिहर, मग मेष क्षीर सत्वर दक्षा लागी लाविले, सजीव करुणिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष, 12 वर्षे निरपेक्ष सेवित वणे उपवणे, महास्मशान जे आनंद वन, तेथे शंकर राहिला येऊन, मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी बैसला, पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी, शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा, हिमनगाची स्त्री मेनका, 30 पुत्र झाला मैनाक पर्वत देखा, पार्वती कन्या जगदंबिका, आदी माया उतरली, ब्रह्मांड मंडपा माझारी, जिची प्रतिमा नाही दुसरी, कमळ जन्मा वृत्रारी, त्यासही दुजी करवेना, तिचे स्वरूप पहावया, येती सूर भुसूर मिळवणिया, जिचे स्वरूप वर्णावया, सहस्रवदना शक्ती नव्हे, मृगमीन कल्हार खंजन, कुरवंडी करावे नेत्रावरून, अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण, चरणांगुष्टींना तुळे जिछा, आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज,
देखोने लज्जित होय द्विजराज, कंठी रव देखोने जिचा माझ, मुख न दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी, ओतली इंद्र नीळ गाळुनी, दंत तेज पडता मेदिनी, पाषाण महामणी पै होती, आदि माया प्रणव रूपिणी, ते झाली हिमनग नंदिनी, अनंत शक्तीची स्वामिनी, वेद पुराणी वद्यजे, कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी, नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडणी वरी जाय, ब्रह्मादिदेव मुळीहुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही, बोलता प्रकाश पडे सदनी, निराळ वर्णी कोमलांगी, सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी, विखुरती पदमुद्रा जेथे उमटती, कमळे उठती दिव्य तेथे, त्या सुवासाची वेधोणी वसंत, भोवता गडबडा लोळत, केवळ कनकलता अद्भुत, कैलासाहुनी उतरली, नंदी सहित त्रिपुरारी, येऊन हिमाचयी तप करी, शिवदर्शना झड करी, हिमनग येता जाहला, घालून या लोटांगण, करीत तेव्हा बहुत स्तवन, यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे, 60 सहस्र लावण्य खाणी, सवे सखिया जयच्या पद्मिनी, तयांसहित गजास्य जननी, सेवा करी शिवाची, द्वारी सुरभी पुत्र रक्षण, ध्यानस्थ सदा पंचवदन, लाविले पंचदश लोचन, सदा निमग्न स्वरूपी, तारकासुराचे पुत्र तिघे जन, तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन, तीही घोर तपाचरून, उमारमण अर्चिला, सहस्र दळ कमळे करुणी, त्रिवर्ग पूजिती त्रिनयन, सहस्रात एक न्यून कमळ झाले एकदा, तिघेही काढून नेत्र कमळे, शिवार्चन करीते झाले, मागुती एक न्यून आले, मग स्वशीर कमळे अर्पिली, प्रसन्न होणी त्रिनेत्र, तिघे उठविले तारकपुत्र, तिघांचे तिथले अपेक्षित वर, झाले अनिवार्य त्रिभुवनी, तिघांची चतुर्मुख प्रसन्न होणी, त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमणी, दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी, निमिषार्धे एक होती, इतुक्यात जो धनुर्धर, मारील लक्ष साधुनी शर, त्रिपुरांचे इथे संहार, तुमचा करील निर्धारे, यावेळी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासिला, बळे करुणी देव पळविले स्वस्थाना होणी, पिढिली धरणी बहु पापे, मग देव ऋषी सकळ मिळवून, वैकुंठपतीस गेले शरण, गरुड ध्वज सर्वांच लेऊन, शिवा पाशी पातला, करिता अद्भुत स्तवन, परम संतोषला पंचवदन, म्हणे मी झालो प्रसन्न, मागा वरदान अपेक्षित, म्हणती त्रिपुरे पिढिले बहुत, देव ऋषी झाले पदच्युत, शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुर मर्दना कारणे, तव देव बोलती समस्त, आम्ही सजून देतो दिव्य रथ, मग कुंभिनी स्कंदन होत, चक्रे निश्चित शशीमित्र, मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ, चारी वेद तुरंग बळीवंत, मूर्तिमंत मै झाले सारथी, विधी होत सत्वर, लाविले शास्त्रांचे वागदुर, पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खेळे बहु, कणकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगिंद्र, वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी, रथी चढता उमानाथ, रसातळी चालिला रथ, कोणासी न उपडे निश्चिंत, मग नंदी काढित शृंगाने, मग स्तंदनी एक चरण, तुझ्या नंदीवरी ठेवून, अपार युद्ध करून, त्रिपुरदळे संवारिली, होता युद्धांचे घनचक्र, वीरभद्रे संवारिले असुर, अरे अमृत कुंडे समग्र, दैत्यांकडे असती पै, अमृत शिंपिता अमित, सजीव होती सवेची दैत्य, शिवे मेघास्त्र घालुनी समस्त, अमृत कुंडे बुडविली, अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मृडानीपती, दिव्य सहस्र वर्षे झाली ये चरिती, न लवती पाती कदापि, अंगी लोटला घर्मपूर, ते हे भीमरथी गंगाथोर, नेत्रीचे जलबिंदू पडता अपार, रुद्राक्ष तेथे जाहले, दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेने असुरांचे जय पार, मग बौद्ध रूपे श्री करधर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला, वेदबाह्य अपवित्र, प्रकट केले चारवाक शास्त्र, पतिव्रता धर्म मोडून समग्र, व्यभिचार कर्मे करविली, तेने दैत्यास झाले अकल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून, धनुष्य योजिला विष्णुबाण, पाशुपतास्त्र स्थापुनी, उगवले सहस्र मार्तंड, तेचे अस्त्र चालिले प्रचंड, की उभारिला कालदंड, संहारावया विश्वाते, की प्रलय अग्नीची शिखा सबळ, की कृतांतांची जिव्हा तेजाळ, की ते प्रलय मेघातील मुख्य चपला निवडली, की सप्तकोटी मंत्र तेज, पाही एक वटले त्या अस्त्रांठाई, देवदैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला, न्यास
न्याससहित जरपोणी मंत्र सोडून दिधले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्र विजा कडकडती तेसी धाविनले अस्त्रशक्ती भय व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरी कंदरी असुर दडती एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुती त्या अस्त्रेन लागता क्षण त्रिपुरे टाकती जाऊन त्यात तृतीय नेत्रीचा प्रलयाग्न साह्य झाला तया ते तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगणा समग्र दासी करुणी ठेविला ब्रह्मा विष्णू सचिवर करती एकांती विचार म्हणते शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावणी पंचशर म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी व्योमकेश मनमथा तू भुलवी तयास मग रती सहित कुसुमेश शिवा जवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसते मन समस्त शृंगारिले ते धवा शिवांच्या मानसी सतेज प्रवेशला शफरीध्वज पाखरे करीती बहु गजबज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होणे कामातूर पाठीसी उभी मनमथाच्या शिव उघडिले नयन तो पुढे देखिला मिनकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुम शर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाईला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्द हाक देऊन स्मरग्रह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करून जो हे व्रतन पाळी पूर्ण अवदसा जाण त्या भादी ऐसा संवारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्र तत्काळ उठुणी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जलनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता कंदरपास शाप दिदला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होसील कामातून असो इकडे हिमनक कुमारी शिव प्राप्ती लागी तप करी सप्त ऋषी प्रार्थिते त्रिपुरारी वरी कन्या हिमरकाची पार्वती तप करी जे वणी शिव तेथे गेला बटुवेश धरुणी गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रथी तेव्हा कासया तप करीती येथ एरी म्हणे जो कैलासनाथ पती भावा येत दर्थ आचरे तप येथे मी बटू बोले ते अवसरी तू तव हिम नगराज कुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महास्मशान भूतगण सभोवते तरी विष्णू विलासे सगुण त्यासी वरी तू ऐक वचन तुझ योग्य पंचवदन वर नव्हे सर्वथा ऐकता शोभले जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन दाखवी मागुता परमखळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरिले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलास असे गेला ते अवसरी पितृसदना झडकरी गेली तेधवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचला पाठविले हिमनगे ते आदरे पूजिले षोडोपचारे करुण्या अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मनमत संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिल शुद्ध अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानाशी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मे द्रादी सहस्रनेन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊन त्रिदशांचे पाळे पाक शासन पातला इंद्रिय सहित इंद्रावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले सिद्ध चारण भूयक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुलाल्या वाहणी बैसून
लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करून किन्नर गंधर्व सर्वही एव सर्वांसहित शंकर हिमाचलास्य आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजून नेत सकळांते दशसहस्र योजने मंडप उभविला ज्यांचे तेजमुप सुवर्ण सदने देदीप्य जान वशाशी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध भूत पुराण पुरुषाणादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हिमाती आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वय करीत नवनिधी अष्ट महासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपल्या मंडपात मधोपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचळ करीत असे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आलेली हिमनगबाळी उभी केली पटाड लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिंती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करीती प्रदक्षिण शिवभक्ती ते धवा इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिले नाही प्रदक्षिणा करती ते समयी पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा वीर्यबिंदू पडत साठी सहस्र वालखिल्य तेथ जन्मले क्षण लागता अन्याय देखुनी थोर मदनांतकू कोपला अनिवार ब्रह्म याचे पाचवे शिर छेदुनी टाकले ते धवा झाला एकची हाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नामतही पासून असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊन कैलासा आला शूलपाणी यावरी सर्व देव मिळून प्रार्थिते झाले विश्वनाथा कुंडली विश्वाची उत्पत्ती मनमथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणे जीव विला अंधकपुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत परिनोहे वीर्यपात नव्हे सूत या करिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाईले समस्त देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केला देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देव पाठविला मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत शिव पार्वतीचा आज्ञापित माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरून अग्नीस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रे तो खूप झाला तोची पारा परमचंचल न धरवे कोणा हाती तेजाळ असो कृषाणूने वीर्य तत्काळ प्राशन केले ते देवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कुर्तिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करून तापत बसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढून पोटात घातल्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करती म्हणे मग लज्जेने गर्भ काढून साही जणीने त्यागिला साहीचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्मांगी उपासित शिवाते शिवे निजपुत्रा जाणवणी नेवणी लाविला अपर्णास्तनी 7 वर्षे मृणानी लालन पालन करी त्यांचे देवांचे सांगे वैश्वानर शिवाची झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयची 72 औक्षोहिणी त्याचे नगर वेढी ती सुधा पाणी पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका पासी जाऊन सेना पतित्व निधले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकीला कुमार इकडे तारकासुर सुधा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंदापुढे कर जोडून देव करती अपार सवन रक्षी तारकासुरा पुढे शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविनला प्रबळ शिव कुमार रक्षणे 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठीभार तारका अंगी बळ अपार 10 सहस्र कुंजरांचे तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामींचे पाठीशी सूर लपती सत्वर जाऊनी लक्षणीय पाकशासन तारकेशाकी दिधली जोडून प्रलय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून मने हे इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंद विश्वव्यापका
दशावतार चरित्र चालिका मधुमूर नरकांतका निवारी प्रलय शक्ती हे वैकुंठी हुणी योगमाया हरीने धाडिले लवलाया तिने ते शक्ती परतोणिया एकीकडे पाडली यावरी तारके बाणांचे पूर स्वामींवरी सोडिले अपार मुख पसरुणी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुका गिळल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळे अवळिके जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेतसे चहूकडून प्रलय काळा सम शिवनंदन गिळी क्षण लागता मग निशस्त्र तारकासूर स्तंदना होणी उतरला सत्वार स्वामीवरी धावे अनिवार्य 14 मिनी सारखा ऐसे देखोणी षडानन कृतांता ऐसे हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले 7 दिनपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटोने पायी धरुणी अवलीला चक्राकार भोवन दिला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृत घटवत निघोणी गेला प्राण दुधुंबी वाजवी सच्ची रमण पुष्पे वर्षिती सुरगण कर जोडून स्तुती करिता मारिला जेव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्याचे दिदले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार तिथले मग झाले मौची बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करुणी येतात गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे आंबे प्रति सांग स्त्रिया कैशा असती म्या देखील नाही निश्चिती कैसे आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझं सारख्या स्त्रिया जरी तुझं समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातृषी अंतर पडो नेदी मी ऐसे कुमार बोलन महाकपाटात जाय पळून मग ते जगन्माता आपण धरू धाविनली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी आंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वद्यचे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या सनासी पान्ना कोणासी बाजू षडानना निज वदना दाखवी घे तुझे दूध लोणी म्हणून कुमार वमी ते क्षणी बोले तेव्हा शापवानी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शनात जी स्त्री येईल ती 7 जन्म विधवा होईल स्वामी दर्शन पुरुष येईल कार्तिक मासिक कृतिका योगी तो 7 जन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची स्वामीच ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत भेटून ये त्वरित वाराणसीच जाऊन मग स्वामी आनंदवना जाऊन आनंद विली शिवभवानी उभयतांचे समाधान करून मागुती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथासूत शौनकांदिका प्रति सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती अपन हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंद पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गूढा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु हर हर महादेव ओम नमः शिवाय।